हरे कृष्णा. तर आम्हाला इस्कॉन मेगा किचन या ठिकाणवरून आम्हाला बोलवण्यात आलं आहे अयोध्येकरिता. आम्ही त्या ठिकाणी जातो आणि चुलीची सेवा करतो. चुली करून आम्ही इस्कॉनतर्फे महाप्रसाद बनवणार आहे. तरी महाप्रसाद बनवून आम्ही डेली 10 ते 15,000 लोकांसाठी प्रसाद बनवण्याकरिता आम्ही येळूरमधून 4 भक्त, तसंच अवचाराटीवरून एक, पासगोनाटीवरून एक आणि नंदगडवरून एक, असे 8 भक्त आम्ही जायलो. तरी आम्हाला अयोध्येमध्ये आमचं भाग्य आहे की आम्ही त्या ठिकाणी जायलो आणि सेवा करण्याची आम्हाला एक संधी भेटते. तुमचा कसा प्रवास असणार आहे आता हा? आम्ही संध्याकाळी बसणार. इथून आम्ही मुंबईला जाणार. उद्या मुंबईवरून दुपारी आमची ट्रेन आहे. उद्या मुंबईवरून आम्ही वाराणसी काशीला जाणार. काशीमधून आम्ही अयोध्येकरिता प्रस्थान होणार. अयोध्येमध्ये आम्ही 20 दिवसाकरिता आहे. 20 दिवसाकरिता आम्ही त्या ठिकाणी प्रसाद बनवणार आणि लोकांना इस्कॉनतर्फे फ्री प्रसाद वाटणार. मुंबईला तुम्ही तिथं थांबणार काय? परत मंदिरला वगैरे जाणार आहे? नाही, आम्ही उद्या उतरल्याबरोबर आम्ही मंदिरमध्ये जाणार. जे आमचं श्री राधा गोपीनाथ मंदिर ज्या ठिकाणी आम्हाला बोलवण्यात आलं आहे त्या ठिकाणी आम्ही जाणार. तिथं थांबणार, तिथं फ्रेश होणार, प्रसाद घेणार. दुपारी आमची 2ची ट्रेन आहे. आम्ही तिथून काशीला जाणार. काशीमध्ये काशी विश्वेश्वरांचं दर्शन करून आम्ही डायरेक्टली अयोध्येमध्ये जाणार. कसं वाटतंय? एवढं मोठं अयोध्येत मंदिर होते, राम मंदिर पहिल्यांदाच होतं आणि त्याची सेवा करायला मिळते, कसं वाटतंय? आम्हाला इतका आनंद होतोय की आम्हाला आमचं भाग्य म्हणायचं की भारतातून एवढे भरपूर लोक आहेत. खरं प्रत्येकाला संधी भेटली नाही की त्या ठिकाणी जाण्याची. आमचं काय भाग्य आहे आम्हाला माहिती नाही की आम्ही 8 जण आम्ही बेळगाववरून अयोध्येकरिता जाणार आहे. तर आमच्या हृदयामध्ये इतका आनंद होत आहे की आम्ही सांगू शकत नाही की तुम्हाला की जे रिॲलिटीज आम्ही कसं करायला की जो आनंद आम्ही व्यक्त करू शकत नाही असा. आज आम्ही ह्या ठिकाणी आहोत. उद्या अयोध्येमध्ये असणार. आतापर्यंत कुठे कुठे तुम्ही जेवणाचे भोजनाची व्यवस्था केलं आहे, कुठे कुठे केलं आहे? आम्ही वृंदावनमध्ये केलो आहे, मायापूरमध्ये केलो, जगन्नाथपुरीमध्ये केलो, झारखंडमध्ये केलो आहे, कन्याकुमारीमध्ये केलो आहे. अशा भरपूर ठिकाणी हरिद्वार, ऋषिकेशमध्ये गेलो. इस्कॉन मेगा किचनकडून मी हमखास प्रत्येक यात्रा करत असतो. तर मला कुंभमेळासुद्धा नाशिक कुंभमेळा केलो आहे, उज्जैनचा कुंभमेळा केलो आहे, इलाहाबाद कुंभमेळा केलो आहे. त्या ठिकाणी आम्हाला जायची एक संधी भेटते आणि त्या ठिकाणी सेवा करायचा संधी भेटते. तुमचं नाव कसं? माझं नाव कृष्णा नागेंद्र चतुर. मी येळूरचा आहे. इस्कॉनचं माझं नाव आहे करुणा मूर्ती दास. हरे कृष्ण. माझं नाव कृष्णा नागेंद्र चतुर. पर थोड़ी ही देर प्लेटफॉर्म क्रमांक 1 पर आने